बसा तर आता चाले ना, बस उभे उभे चाललोय म्हणता. बसा जराशा, चहा घे मांडतो, नाश्ता पाणी बनवतो. नाही नाही वहिनी, आम्ही काही थांबत नाही. आम्ही आलो होतो, फक्त गौरीला आणून दिलं आम्ही. आणि आम्ही आता बाजार करून घेतो. शिवरात्रीचा बाजार करायचा आहे ना, तर म्हटलं लेकराला घेऊन कायले तिले फिरवतो. म्हटलं तिले काम होतं तर ती आली होती संग, तिचं काम झालं. म्हटलं आता इथं बसून राह, आम्ही करतो बाजार. बाजार झाला म्हणजे येतो, मग चाललो जातो संग. मग याच्यासाठी होय वहिनी. मग काय झालं तर बाजार करता तर जराशा नाही थांबू शकत काय? 10-15 मिनिट, 10-15 मिनिटातच काय अंधार होईल काय? थांबा जराशा, चहा बनवतो. मला काही साजरं वाटणार नाही तुम्ही बिना चहा घेतल्यानं जाईन तर. बाय पण वहिनी, तिकून आम्ही येतो ना बाजार करून. आम्ही बाजार करून येतो, मग मांडजा चहा. थकून बी येतो, मस्त थकान निघून जाते मग आमची मस्त. मग अद्रक घे टाकून मग चहा बनव जा. आता राहू द्या. हो वहिनी, बरोबर आहे. आम्ही येतो बाजार करून आणि मग चहा बनव जा. आता राहू द्या, आता आम्ही चाललो. आता टाइम होईल, मग थकून येऊ का नाही, मग मस्त चहा पिवायची मजा बी येईन. मग असं हो, तेही बरोबर आहे. बरं, ते मग नाश्ता करून जा ना. नाश्ता फराळाचं करा, नाही तर मग फराळाचं आण तुम्ही. बसा वहिनी, तुम्ही काही कष्ट करू नका, टेन्शन घेऊ नका, काही नको. आम्ही जातो, येतो बाजार करून. गौरी आहे थांबते तोपर्यंत. गौरी, त्याला झोपला तो, त्याला झोपून दे खाली. आता मस्त झोपू दे त्याला, आरामाने झोप जाऊ दे त्याची. बरं ठीक आहे बाबा, जा आणा बाजार करून. अरे द्या, जाऊ नाही बेटा, ऊन आहे ना बाहेर, जाऊ नाही. पोरी जाऊ नाही बाई, ये मा इकडे वा. चाल चाल बाबा, नेतो वा गौरी इले, येतो म्हणते तर लढून राहिली इथे. नेतो इले. न्या मग आई, दे ना बाई झोपून त्याला तिथं, दे झोपून. आणि चहा मानतो मी त्यासाठी. नाश्ता गिस्ता करशील का? नाश्ता कर, बनवतो मी. नाही नाही मम्मी, काही नको करा तुम्ही. नाश्ता नाही, चहा नाही, काहीच नाही. मी बसतो. बरं बस, मग थोड्या वेळानं करेन. वा क्या बात आहे, आज तर सासू सुनाच्या जोड्यात चालल्या बापा बाजारा. हो चाललो बापा, सासू सुना जोड्यानं. तोय सून राहिली असती तर तू बी जोड्यानं गेली असती तुझ्या सुनीले घेऊन. तोय सून तर जाऊन बसली दिल्लीले. पोरग घेऊन गेलं दिल्लीले. माई सून आहे मायापाशी, म्हणून मी जातो मा सुनी संग. गेला माया पोरग बायकोले घेऊन दिल्लीले, तर काय असा बिनकामातच गेला काय? भाड्यानं राहून राहिला का तिथं? रोज नोकरी करून राहिला का तिथं? शिकून राहिला तो, म्हणून गेला तो. मजबुरी होती म्हणून गेला तो. आता शिक्षण झालं म्हणजे येते नाही इथंच, कायमचा राहीन का तिथं? हो काय, काही होते बाबा त्या पोराचं शिक्षण झालं समजा. आता 7 महिने आहे झालं. मग इथंच आहे मा पोरग. आज तर म्हणलं सासू सुना ते तिकडे शांताबाई बी सासू सुना गेल्या, तुम्ही बी दोघी सासू सुना दिसल्या म्हणून बोलली मी. तुला नाही म्हणली बाबा एकटीले गंगा. सासा सुना जोड्यानं चालल्या म्हटलं, म्हणजे ते बी जोड्यानं गेले, त्या बी सासा सुना गेल्या, तुम्ही सासा सुना चालल्या बापा म्हटलं, म्हणून होय म्हटलं मी. अमाय हो काय, ते गेलं काय? सासा सुना गेल्या का? माया पाहून आम्ही सासा सुना जाणार होतो ना, म्हणून शांताबाईले आला माया हिरस करते बापा शांताबाई. मी जशी करण तशीच करायला पाहिजे. ते मी म्हटलं होतं का नाही, मी मासुनीला घेऊन जातो होतं, ते बी गेली का तिच्या सुनीला घेऊन? जाय म्हणा, किती माई बराबरी करण. मासुनीची बराबरी तिची सून करूच नाही शकत. काय कोणाची बराबरी करायला लागते? हा पुष्पा, करा लागते कोणाची बराबरी? आपण आपल्यासारखे, ते त्याच्यासारखे, आमच्यासारखे आम्ही. हो ना काकू, सगळ्याचे स्वभाव अलग अलग. एका स्वभावाचे थोडी सगळे लोक राहते. कोणी शांत स्वभावाचे राहते, कोणी सनकी स्वभावाचे राहते. ते गौरी आहे थोडीशी सनकी स्वभावाची, मा नाही तसा स्वभाव. आणि पुष्पा, त्या सासूचा इथं स्वभाव सनकीच आहे. तुझी सासू कोणती शांत आहे? हा गंगा, तू कोणती शांत आहे? तू इथं सनकीच आहे. हो आहे, माझा स्वभाव सनकी आहे, पण मासुनीचा स्वभाव शांत आहे. आमचं पट्टे सनकीने शांत. हो, तिकडे शांताबाई बी सनकी आहे आणि गौरी बी सनकी आहे. त्याचं काही पटत नाही. काय नाही पटत म्हणतो? त्याचं बी तर पटते ना. त्या बी तर गेल्या ना दोघी सासू सुना बाजार करायला. पटलं नसतं तर गेले असते काय? गौरी आहे सनकी, पण शांताबाई नाही आहे सनकी. शांताबाई शांत बी नाही, सनकी बी नाही, समजदार आहे, समजून घेते. हो तर तू जाय, मग जाय तो दिल्लीला, तिथून जातो त्या सासू सुनी संग. तुले जलन होऊन राहिली तर जलन? मला कायले जलन होऊन राहिली व पुष्पा? कशी बोलते होते सासू? मला कायले जलन होईन बापा? चांगले राहा ना सासू सुना, चांगले राहा. मी मानवऱ्या संग जातो, आम्ही दोघं जातो जोड्यानं. हो जाय मग, सोड रस्ता आमचा, जाऊ दे आम्हाला, तसाही टाइम झाला. जा बापा जा. चालतं काय तर चाल संग मग. हा कमला, चल आमच्या संग. काय बाजारात आणायचं आहे तुले बी? चालतं काय? नाही नाही, जा तुम्ही सासू सुना, मी मानवऱ्या संगत जाईन. आम्ही दोघंही जातो गाडीवर आणि घेऊन येतो जे लागते ते. जाय बापा, मग जाय त्या नवऱ्या संगत जाय. जाय, चाल व पुष्पा. हा इंदिरा, एक नंबर. एक नंबर तुझी पावभाजी मस्त लागली बा, मस्त लागली. असं वाटतंय किती काळ पासून असा स्वाद नाही भेटला तोंडाले. मस्त पावभाजी बनवली बा, मस्त पावभाजी बनवली. भाजी कोण बनवली? इंदिरा तू ना? करा म्हणा. मीच बनवली भाजी. भाजी मीच बनवत असतो.
आणि कापून कुपून देते फक्त रमा भाजी मीच बनवत असतो, मीच बनवली. मस्त बनवली. खरंच पण चव आहे इंदिरा हाताले, चव आहे. हा आता माहित झालं का तुले? सारा लोक खायले माहित आहे, सारा लोक येते माझ्या भाजी खावाले, आणि तू आता मला सांगून राहिली झाला का बाजार झाला का? नाही व बाजार व्हायचाच आहे. हिच्या सुनीले गौरीले नेऊन दिलं लाला भाऊच्या घरी आणि मग आलो इकडे डायरेक्ट. म्हटलं शांताबाईले पहिले इंदिराच्या ठेल्यावर चाल म्हटलं, मग तिकून येऊ आणि मग बाजार करू. मी मग खोलीवर जाईन कल्लीच्या आणि हे जाईन मग गौरीले घेवाले लाला भाऊच्या घरी. हा चांगलं झालं ना आल्या तर. मी म्हणलेच होते या अंत ये जा. गौरीला काम नाही आणली हो शांताबाई? आणते ना ते पावभाजी खाऊन घेत होती तिनं बी. आराध्या पाहिजोबाई तिकडे नको जाऊ, मग गाड्या चालू आहे. ये इकडे ये माझ्याजवळ ये, इथं बसून राह चुपचाप. गौरीला आणते ना, गौरीला काम नाही आणले. लेकरू लहान आहे, कुठं हिंदू तिले उन्हाताना मध्ये, म्हणून तिचं काम होतं ते आली. तिचं काम झालं तर म्हटलं चाल तुले लाला भाऊच्या घरी सोडून देतो, तिथं बस म्हटलं. आणि तोही झोपला होता, त्याला काय हिंदू इकडे तिकडे. लाला भाऊचं घर जवळ पडते, तिथून बसली आहे आता तिथं. हो ऊन बी भले तपून राहिली आता, गरमी होऊन राहिली आता. हो ना, बातच गरमी सुरू झाली, उने गाडी कडक तपाली लागली. अजून खातं काय आराध्या? देऊ का ना अजून पावभाजी देऊ का? काय आता चांगला आहे सुनबाई? आता बोलते काय हे भाषा बोलते काय? आता नसं न बोलत, आता शांतता आहे ना तवाची? बोलते मामी, पण मी कानी मानी धरत नाही. पहिल्यापासूनच बोलते, पहिल्यापासूनच मी कानी मानी धरली नाही मामी. पण कधी थोडस जास्त झालं, सहन नाही झालं ना, तेव्हा मी ना कदम उचलला कोणता दुसरा. लय जास्त बोलणं झालं होतं तेव्हा एकदम मारायला धावत्या. तू तुमच्या देखतच तुम्हीच नाही पाहिलं, बोलले बोलले ना मारायला धावले. सनकी स्वभाव आहे बाई महाभाषाचा. पण कनी तरी आपण निभोत चाला लागते, मान निभोत चाला लागते. किती बी काही बी असलं तरी निभत चाला लागते. तर तसा शोक पाणी नाही आहे ना महाभाषाले. नाही मामी तसा शोक पाणी नाही आहे, काही दारू नाही, खर्रा नाही, सुपारी नाही, काही नाही. पण कनी ते बोलतेच मोठे कडवाट, भले कडू बोलते. माना सहनच होत नाही मामी. मग मी बी बोलतो, मग मी बोलली म्हणजे मग त्याच्यानं सहन होत नाही, मग ते मारून देतात. मग मला अजून राग येते. माराव नाही ना मामी त्यानं. हो बाई नाही माराव तर नाही. तू सासू बोलत असेल ना मग? हा बोलते मामी, त्यात मला नाही बोलत, त्यालाच बोलते. त्यात त्याचीच गलती ठरवते. मग पाय बरं सुनबाई किती चांगली सासू भेटली तुले. नाही तर कोणी सासू आमचं पोरग चांगलं आहे म्हणते. सुना चांगले असले ना, पोरग खराब असलं ना तरी पोरग चांगलं म्हणते, सुनायले खराब म्हणते. तुझी सासू तरी केवढी चांगली आहे. हो मामी पहिले, पण आता माझी सासू बी बोलायला लागल्या ना, त्या बी बोलायला लागल्या. आता तुमच्या देखत नाही किती बोलल्या मला, आणि आता हे बी बोलते ना, आता म्हणतात आमच्या बोलतही नाही. माझी सासू बी बदलली आता. ठेतोय आहे ना बाई, थोडस काही झालं तर उठली सुटली चालली मी माहेरी. असं नाही करावं ना बेटा. नाही मामी मी पहिले नाही जावं, पण आता मला सहन नाही झालं ना तर मग मी जायला लागली. नाही बाई सोन बाई, हे सोडून दे, असं नाही करायचं. घर सोडून नाही जावाचं. तुझे सासू सासरे केवढे चांगले आहेत. ते जरासा भाषा आहे, जरासा कडवाट बोलते, पण प्रेम लय आहे बाई त्याच्यामध्ये. जे माणसं कडवाट बोलते ना ते प्रेमळ राहते. हो मामी ते तर आहे, पण अजून असं म्हणत नाही. माझी आई फोन करते, आता तू आई फोन काऊन करते? माझी सासू बी म्हणते आता तू आईला सांगत नको जात जा म्हणते गोष्टी. आणि माझी सासू स्वतःला लागून तर सारायला सांगते, त्याच्या बहिणीला सांगते घरादारातलं उली उलीच्या गोष्ट. माई सून अशी म्हणते, माई सून तशी करते, त्या सांगते. आणि मला म्हणते सांगू नको म्हणते. मग मामी तुम्हीच सांगा, त्याला काऊन सांगा? मग माझ्या सासून घरातल्या गोष्टी, माया गोष्टी, यायच्या गोष्टी लोकांजवळ काऊन सांगा? मला मना करते ना, स्वतः सांगते. हा नाही सांगलं पाहिजे मग शांताबाईंना, तर चुकते मग शांताबाईचं. मग तू म्हण ना अशी कडक बोल बाई, स्पष्ट बोल. तुम्ही मी नाही सांगत, तुम्ही नको सांगा म्हणा. म्हटलं म्या यायच्या जवळ म्हटलं आराध्याच्या बाबाजवळ, आराध्याच्या बाबाला म्हणलं ते आईले नाही म्हणे, आता मी बी नाही सांगन म्हणे. बस असंच तर नातं चालते, असंच तर घर चालते. आपल्याला ज्यात चुकी वाटली स्पष्टपणे बोलून देवा, बस झालं. तो माणूस ते गलती करत नाही मग. हो मामी मग आता निभो चाल बाई, निभो. आमच्या भाषेला निभो. भाषा जरासा हाय कडवाट बोलणारा पण भोला भाला आहे. निभो चाल आणि निभो बापा त्याचं घर. म्हणजे 2 लेकर झाले आता काही सोडून जाऊ नको आता. हो मामी. कमला आणते बरं जोरा, जातो ना घेऊन येतो रत्नायगी. मला साबुदाणा बी लागेल ना, आलू बिलू घेऊन येतो. मी येतो ना, मी येतो संग. चला दोघे जाऊ घेऊन येऊ. आता तू कायले दोघं कायले लागते? तू राय घरी, मी आणतो पटकन. येतो ना, मी बी येतो ना. साऱ्या गावातल्या बाया गेल्या बाजार करायला ना, मी काय घरीच राहू का? चला मी बी येतो. तर जाऊ दे ना, गेले तर साऱ्या गावातल्या बाया हिरीत कुदायला जाईन. तर तू बी जाशील का मांग मांग? हो साऱ्या बाया जाईन तर मी एकटी राहून काय करन? मी बी चालली जाईन कुदन मी बी. काय कमला दात काढून राहिली? चालतं काय तर अवतार तर पाहतो, या अवतार मध्ये चालतं काय? नाही हो अशी नाही चालत. मी करतो ना तयारी, साडी घालतो मग चालतो. आता पहिलेच एवढा टाइम झाला, लोक गेले बी नाही, येऊन नाही राहिले वापस. आता तू तयारी करायलाच घंटा लावशील. मग जाऊ कधी, येऊ कधी? अंधारा रात्री मग काय घेऊ? करतो ना, बात करतो तयारी. घंटाभर काय लागते, लग्नाला थोडी जायला लागते. जाय पटकन मग तयारी, जाय पटकन. हाव मी बाहेर उभा, ये मग जोरा घेऊन.
घुमाले कुठं गौरी कुठं गेले होते घुमाले? घुमाले कुठं जाईल मग? घुमाले नाही गेलो होतो, थ्रेडिंग करायला गेलो होतो. तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला तर नाही जमलं, तर आम्हीच गेलो होतो. मग केली मी थ्रेडिंग केली, जे घ्यायचं आहे ते घेतलं, सगळं घेतलं मी. एकटी गेली होती का दोघाली घेऊन गेली होती? दोघाले घेऊन गेली होती. एकटी गेली असते मग यायला कोण पाहिलं असतं? आईले म्हणत होते ना तू, आई पाहिन म्हणे ना? आई बी तर आलत्या संग. आई मी लेकरं घेऊन आम्ही संग मगच बाजारात आईले बी आणायचं होतं. तर आई म्हणे चल म्हणे संग, मग तुला जे घ्यायचं आहे ते घेऊन घ्यायचं म्हणे, मी बाजार करेन म्हणे. तर आईनं बाजार केला आणि मला मी थ्रेडिंग मध्ये गेली, माझं काम केलं, जे घ्यायचं आहे ते घेतलं आणि आईनं मग मला मामाच्या घरी सोडून दिलं. मग मी तिथं थांबली, मग आईनं बाजार केला. आम्ही पावभाजी बी खाल्ली. पावभाजी कुठं हो आराध्या, कुठं पावभाजी खाल्ली? आजीच्या ठेल्यावर देतो आम्ही, इंडिया इंडिया म्हणते, इंडिया आजीच्या तिथं पावभाजी दिली होती इंडिया आजीनं, बिस्किट बी दिलं होतं, म्हणतं खाल्लं. हो काय? इंदिरा मोठ्याच्या ठेल्यावर गेलते का? म्हणूनच मला मामाच्या घरी नेऊन बसून दिलं. येईल पावभाजी म्हणून खुसुळ करत होत्या. आई आणि ते मुन्नी काकू दोघे जणी उभे राहून खुसू गोष्टी करत होत्या. मला नाही सांगला, मला म्हणे चल म्हणे गौरी तुला नेऊन देतो म्हणे मामाजीच्या घरी, तू काय हिंट म्हणे आमच्या मागं म्हणे उन्हातानात म्हणे. मला तिथे नेऊन ठेवलं, यायला जायचं होतं ना पावभाजी खावाले म्हणून. असे आहे आई बी. पहा बरं तुमची आई किती छाटतेपणा करते. आता माझ्या संग मला नेलं असतं तर काय झालं असतं, मी बी खात होती पावभाजी. नाही त्याला एकटंच जायचं होतं, मला नेऊन बसून दिलं तिथं. बसली मी तिथं, बाबू झोपला होता तो. छाकटेपणा म्हणजे काय? त्याच्यात कायची छाकटेपणा आहे व गौरी? काही बोलत नको जातो फालतूची. तुला खायची आहे का पावभाजी? उद्या घेऊन येईन मी येता इंदिरा काकूच्या ठेल्यावरून, खाऊन घेतो. घरी खाण्यात मजा नाही येत, तिथं जाऊन खाण्यात मजा येते. तिथं मस्त लागते, घरी आणेपर्यंत स्वाद बिघडते, अलग होते स्वाद. मया नाही सोडत मला असं खाण्यापिण्यामध्ये, संग मगच घेऊन जाते. नेलं असतं संग तर काय झालं असतं? हो तू आई माया अजून आली तर तू आई बाजी, तू आई मग करते असे म्हणून बोला लागते. तर मया राहिली असती तर मला टाकून खाल्लं असतं काय? स्वतःही नाही खाल्लं असतं, मग नाही तर मला नेलं असतं. पहिले खाऊन पिऊन आलो असतं, मग बसली असते मी लागन तर मामाजीच्या घरी, मग केलं असतं बाजार. नाही पहिलेच मला मामाजीच्या घरी नेऊन बसून दिलं. हे मस्त गेले वाटते तिकडे आणि मग बसत. वा रे वा, मजा आहे. चालतो उद्या चालशील तर खावातच आहे तुला, तर खाऊन घेतो किती खात तर पावभाजी. उद्या आज तर म्हटलं तुम्हाला चला ना, मला घेवायचं आहे, मला काम आहे तर नाही म्हणतो ते. आता उद्या काय तुमच्या संग येऊ मी नाही येत. तुम्हीच खाऊन घ्या, खाल्ली जायला पावभाज्या हात भाज्या सारच खाल्लं मी. राय मग मुगी खाल्लं तर सांगून काय राहिली गौ गौ. मुन्नी चल ना आता, पोट झालं का नाही झालं घेऊन, तिकडे काय पाहून राहिली? व्हायचं का घेवायचं का काही, तर जा मग सडकन घेऊन येऊन जा. अहो शांताबाई, ते दिसून राहिली ते गंगाची सून होय काय बरं? गंगाच्या सुनीवानीच दिसून राहिली गड्या, म्हणून मी पाहून राहिली ध्यानानं. गंगा नाही दिसून राहिली. एकटी इकडे काय येईन व गंगाची सून नसन. चल एकसारख्या बाया लय दिसते, एकसारखे ड्रेस लय आहेत, लय बाया घालते नसन ते. चल बर चल पटकन, आपल्याला उशीर होते. मला लाला भाऊच्या घरी जायचं आहे, गौरीला घेऊन मग घरी. नाही हो नाही, गंगाची सून होय ते काय येऊन राहिली. पुष्पा पुष्पा, पाहतोच होय का गंगाची सून? तर येईनच पुष्पा, आवाज देईन मी तर. पुष्पा. अरे काकू तुम्ही बी आले का बाजारा? हो बाई आम्ही बी आलो बाजारा. तू एकटीच आली काय? थैला नाही काही नाही लेकराले घेऊन? उन्ही तानी ऊन लागन ना बाई तिला, तिच्या डोक्यावरही नाही दिली. ठेवतच नाही ते, काढूनच फेकते. टोपी दिली होती घालून, काढूनच फेकते. मी एकटी नाही आली, माझी सासू आली ना, आम्ही दोघे जणी आलो ना. असं काय? गंगा आली काय? कुठं आहे मग गंगा? नाही दिसून राहिली. त्या तिकडे गेल्या, इथं रत्नाई नव्हते, रत्नाळ आणायला गेल्या त्या. तर मला म्हणे इथं राह म्हणे, सावलीत उभी म्हणे. हो काय? काय तू कायच्यासाठी आली मग? गंगा ताणत होती ना सगळं. मला घेवायचं होतं टिकल्या वगैरे काही असं काही घ्यायचं होतं, म्हणून आली मी सांगा. मग माझी सासू म्हणे चाल म्हणे संग, मग तू घ्यायचं तुझ्या सामान म्हणे, बाजारही करू म्हणे. हो काय? झाला मग बाजार? नाही वाचच आहे, करून राहिले. माझी सासू करते, मी एका ठिकाणी उभी आहो. पुष्पा काय करून राहिली हो तिकडे? इथं उभी राह म्हटलं होतं तुला. तर इकडे ये पुष्पाला काय बोलतो? काय इकडे ये. आम्ही करून राहिलो बाजार आमचा. आम्ही झाला का तुझा बाजार मुन्नी? झाला आमचा बाजार. आम्ही लय वाडको चाललो, इंदिराच्या ठेल्यावर बी गेलो होतो, तिथून पावभाजी खाऊन आलो, बाजारही झाला. आता जावाची तयारी. तुम्ही आता आल्या का सासू सुना? इंदिराच्या ठेल्यावर नाही गेल्या? नाही आम्ही कोणाचं पाहून करत नाही. आम्ही तुम्ही गेल्या ठेल्यावर म्हणून का तुमचं पाहून आम्ही ठेल्यावर जाऊ का? लोक करतात आमचं पाहून, आम्ही नाही करत कोणाचं पाहून. आम्ही आमचं आम्ही करतो. कोण करते तुमचं पाहून? कोणते लोक करते तुमचं पाहून? हे बाजारातले लोक? बाजारातले ओळखीचे आणि पाडकीचे हाय, काही लोक ओळखीचे करतात आमचं पाहून. ताना मारून राहिली मला, कायच्यासाठी होय तर मला माहितही नाही, समजत नाही. मयाच वर ताना आहे वय. मी नाही बोलत, तिच्या नादी नाही लागत. कुत्री भुकते तर मी कायले भुकू? राहतो उगी मुगी ऐकून घेतो गपचूप. कोणते लोक? कोणाच्या इकडे बोट दाखवून बोलतो? तर बोट दाखवून बोल.
कोणाला बोलतं तर मला बोलतं काय? मी काय केली तुला पाहून बापा? तुले कायले म्हणू तुले नाही म्हणत, तू तर मनाची राजा आहे. हाय काय लोक म्हणतो, जाऊ दे आता सोड. मी करू दे बापा मला बाजार. आणि गेलती तिकडे रत्नाई घ्यायला आली, घेतली रत्नाई. आता अजून काही थोडंसं घेतो इथून आणि चालती होतो मग. हो जा बापा घे. हे पुष्पा दिसली म्हणून मी बोलली तिच्या संग. चाल व शांताबाई आपला झाला बाजार आता. चाल तू जायला आला भाऊच्या घरी, मी जातो कल्लीच्या घरी. हो चाल ना मग. तू चालली जाशील का गाडी पकडून? मी गौरीला घेऊन मी कोणती गाडी भेटली तर सटकन चालली जाऊ काय? वाट नाही पाहू ना तू? नाही वाट नको पाहू माई. मला टाइम होते का काय होते रूमवर अजून. तू चालली जातो गौरीला घेऊन, मी कल्लीला घेऊन येऊन जातो. ठीक आहे चल मग. चला ना आई आपण आता. हो चाल चाल. कोणाले ताना मारत होती व शांताबाई ते? मला तर वाटलं का तुलेच ताना मारत होती का काय? हो मलेच होय. मावरच गोली मारली तिनं. पण मी राहिली उगी मुगी. मी कायले बोलतो? मी कायले तिच्या वाई लागतो आता? ते बोल ना म्हणा, काही बोल काही कर, मी राहतो उगी मुगी. मला नाही लेन देन, मला नाही मतलब. तिले वाटत असन का मी ताने मारन तर हे बोलन, मग अजून मी बोलन. मी कायले बोलतो? तिले भुकू देतो ना. हो बरोबर आहे. भुकू दे तिलेच, तिचे कर्म ते भोगन. मग आपण बोलून काय व्हायची वा नाही शांताबाई? म्हणून मी बोलत नाही.